रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी भूमी अधिग्रहणाच्या मोबदल्यात चौपट दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अंकली टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। पण आंदोलन सुरू करण्याआधीच संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केली। यावेळी अंकली टोल नाक्यावर आंदोलन करण्यासाठी आलेल्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। विकासाला शेतकऱ्यांचा विरोध नाही, परंतु या मार्गावर भूसंपादन केलेल्या शेतजमिनींना इतर ठिकाणी दिलेल्या बाजारभावाप्रमाणे दर का दिला जात नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला। आज पहाटेपासून स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मी सकाळी 8 वाजल्यापासून स्थानबद्ध आहे आणि मी घरात बसलेला, बाहेर पोलिसांचा पहारा आहे। एक प्रकारे घरातच मला नजर कैदेमध्ये ठेवलेला आहे आणि बाहेर जायचं नाही असं सांगितलेलं आहे। एक प्रकारे ही दडपशाही झालेली आहे आणि ही अशा प्रकारची दडपशाही अजूनही आम्ही सविनय कायदेभंग करतोय तिथपर्यंत ठीक आहे। जेव्हा आम्ही गरिमे कायद्यावर उतरू त्यावेळी पोलिसांना आणि सरकारला पश्चाताप करावा लागेल। लाडक्या आमदाराचं कॉलेज आणि जमीन जात असल्यानं या रस्त्याचं रेखांकन बदलण्यात आल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। तुमच्या कॉलेजवरनं आणि तुमच्या शेतावरनं जाणारा हे रेखांकन रद्द का झालं या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं आणि आम्हाला पण त्याची जबाबदारी कळते असं म्हणतात। ठीक आहे, तुम्ही काय लायकीचे आहात, काय पात्रतेचे आहेत, तुम्ही संस्था कशा मोडून खाल्ल्या, लोकांचे पैसे कसे बुडवले हे सगळ्या जगाला माहीत आहे। मी त्याच्यावर काय फारसं बोलू इच्छित नाही।